तर मित्रांनो, आज आपण निघालोय किल्ले रायगडच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या औचित्याने आपण निघालेलो किल्ले रायगडाकडे। परेश्वर महाराज की जय, जय बजरंगबली, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव। निघायचं काय? चलो, छत्रपती शिवाजी महाराज की चला। अशा ट्रेन पकडो। मित्रांनो, आपण आलेलो सध्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी आता इथून आपण सुरुवात करणार किल्ले चढायला। हां मित्र, या ठिकाणी पाहू शकता किल्ल्याचा पायथा आणि इथून आपण लगेच आता आपल्या स्वर्गात जायला सुरुवात करणार आहोत। लगेचच आपण आता यावेळी त्या दरवाजाने न जाता आपण थेट नाणे दरवाजाने किल्ल्यावर चढणार आहोत। आपली मित्रमंडळी खाली थांबले त्यामुळे थेट नाणे दरवाजामार्गे आपण किल्ल्याकडे प्रस्थान करूया। आपण डायरेक्ट या खालच्या बाजूने किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत। मित्रांनो, आपण आता रायगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। आता आपण चित्त दरवाजा मार्गे न जाता नाणे दरवाजा मार्गे जातो। थोडीशी सोपी अशी पायवाट आहे नाणे दरवाजा मार्गे। आता चढायला सुरुवात केली। जवळपास दुपारचे 3 वाजत आलेत। आपल्याला 5 वाजेच्या आत किल्ल्यावर पोहोचायचं आहे। तर या ठिकाणी शासनामार्फत ठिकठिकाणी अशा वैद्यकीय सेवा सध्या ठेवण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्हा परिषद मार्फत आणि रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आपण पोहोचलो सध्या किल्ल्याच्या महादरवाजापाशी। माझ्यासोबत मावशी आली। मावशी ये माझ्यासोबत। मावशी काय काय आणलं सांगा? भाकरी सोबत काय? मसाला लावल्यात काय? किती वर्ष आहे? कोणता माझा काय? किती वर्ष सांगा? पहिलाच चला या मग। हा मस्त सोहळा एन्जॉय करा, अनुभवा, आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील। उत्तर काशी दक्षिण काशी गेली असेल ना? हा, उत्तर काशी दक्षिण काशी कुठली काशी गेली सांगा? हा, मग आता हा पण केला, स्वर्गाचा अनुभव घ्या। तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या महादरवाजापाशी। महादेव महादेव, हे एक मावशी आलेला। मावशी नाव काय? मावशी पेंटचे आहेत। पेंटचं गाव कुठला? दादर। पेंट दादर। चला, किती वर्ष येतं मावशी तुम्ही? पहिल्यांदाच ना? चला, चांगला अनुभव घ्या। किल्ल्याचा महादरवाजा मित्रांनो, तुम्हाला जास्त काही दाखवता येणार नाही। एकदा महादरवाजाला नमस्कार करूया। मित्रांनो, फायनली आपण गडावरती पोहोचलेलो आहे। सर्वप्रथम शिरकाई मातेचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत। गडाची गड देवता शिरकाईच्या दर्शनाला जाऊन आपण पुढे जाणार आहोत। मित्रांनो,
आपण सध्या बाजारपेठेत पोहोचलेलो. बाजारपेठ पाहू शकता तुम्ही. सर्व ठिकाणी नेवारीची जागा करण्यात आलेली आहे. सर्वांनी टेंट लावलेले आहे, प्रत्येकाचे टेंट आणलेले प्रत्येकाने. आणि आजच्या रात्रीचे आणि अर्धे जण कालच्या रात्रीसुद्धा आलेले त्या ठिकाणी मुक्कामासाठी. काही जण आज मुक्काम करतील. आज आहे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. उद्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ भरून गेलेली आहे, पाहू शकता.
मित्रांनो, नुकताच गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि थोड्याच वेळात ही रात्र शाहिरांची हा मराठमोळा पोवाड्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे. ते आता सध्या आपण चाललो आहे जेवण करण्यासाठी आणि जेवण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत ते पोवाड्यांच्या कार्यक्रमासाठी. आपल्या पेण रायगडचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे शिवशाहीर, एक लोकप्रिय शिवशाहीर वैभवदादा घरत यांचा या ठिकाणी शाहिरी कार्यक्रम होणार आहे आणि महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे शाहीर या ठिकाणी आपली शाहिरी सेवा देणार आहेत. तरी सर्वांनी शाहिरी सेवेचा आनंद घ्यायचा आहे. आपण थोड्याच वेळात या कार्यक्रमात सहभागी होऊ. तोपर्यंत थोडंसं जेवून घेऊया. छत्रपती शिवराय तुळीया
नख्यात माया करू नको काढला फाडला शिवला स्वराज्य. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे हा पोरगा बोलतो तरी काय? अरे 700 वर्षाच्या गुलामीचा अंधकार 44 वर्षात मिटवला तरी कसा? आता या 700 वर्षाच्या गुलामीचा अंधकार 44 वर्षात कसा मिटवला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इथे बसून 2025 मध्ये हे नाही समजणार. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जावं लागेल इसवी सन 16व्या शतकात. मग इसवी सन 16व्या शतकात कसा होता कालखंड, कसा होता महाराष्ट्र आणि कसा होता या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस? काय जगत होता, काय सोचत होता, काय भोगत होता? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये यवनांचं राज्य होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, हापसी, सिद्धी या यवनी अत्याचाराने इथली प्रजा हुरपळून गेली होती. इतके अत्याचार की केव्हा कधी यवनांची घोडे उभ्या पिकाला आडवी करत, गावातील तेवढे चिखलात आणि अंगणाची तुलत उद्ध्वस्त करत घरच्या आई बहिणींची आबरू घरच्या वेशीवर लुटली जात होती. हो, पण कुणाच्या धमन्यात ताकद नव्हती हातात तलवार घेऊन त्या यवनांचं नायनाट करण्याची. पण त्या प्रजेच्या डोळ्यातले अश्रू, यातना आणि भावना मात्र एकाच माऊलीला दिसत होत्या. आणि त्या तर मित्रांनो, सध्या ही रात्र शायरीचे कार्यक्रम संपलेले आहे. सकाळचे 4:45 वाजलेले आहेत. आता डायरेक्ट भेटू सकाळी राजसदरेवर 7 वाजता, जिथे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा कार्यक्रम सुरू होणार आहे, म्हणजेच राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी भेटू डायरेक्ट सकाळी 7 वाजता. मॉर्निंग मित्रांनो, तर सकाळचे वाजले आहेत 8 दरम्यान आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण जगदीश्वराच्या दर्शनाने करूयात आणि लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे स्वतः जाणार आहोत. तिथून दर्शन घेऊन आपण थेट राजसदरेकडे निघणार आहोत राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तर सर्वप्रथम जगदीश्वराचं दर्शन घेऊया आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण सध्या पोहोचतो होळीच्या माळामध्ये. ते आपल्याला पाहायला मिळतील ढोल ताशांचा नाद पाहायला मिळणार आहे. लगेचच जाऊया आपण ढोल ताशांचा नाद ऐकण्यासाठी. होळीच्या माळामध्ये जातो आपण.
सोहळ्याकडे सुरुवात करू आणि या ठिकाणी तमाम शिवभक्तांना विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे आपण शिवरायांच्या जयघोषात सहभागी व्हायचे। याच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी 32 सोन्याच्या सिंहासनावरती असेच आपल्या समोर कसे विराजमान आहे तसे छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले होते आणि तुमच्या आणि आमच्या मध्ये इथे कवी भूषण उभे राहिले आणि कवी भूषणाला त्या ठिकाणी म्हणतात ना शाहीर राहिला उभा रंगली सवाड भावर कडाडली थाप तसा त्या ठिकाणी मृदंग दुमदुमला आणि तो मृदंग आज देखील रायगडावर आपल्याला साथ देतो। पुन्हा एखादा तुकडा या मृदंगाच्या वातावरणामध्ये नादामध्ये होऊन जातो। मृदुंगासाठी टाळ्या होऊन जाऊ दे। धून बिन वाजता मृदुंग वाजतो लक्षात ठेवा शंकराचा तांडव। आणि याच्या नंतर जसं एकात्मी कलेच्या प्रवाह प्रवाहित असलेले शिवशंकराचं तांडव आहे तसं तुमच्या माझ्या प्राणप्रिय छत्रपती शिवाजी महाराजांचा तांडव जे कवी भूषणाला लिहिलेलं आहे काय त्याचा सुंदर अर्थ आहे। हे शिवाजी राजा भगवान शंकराप्रमाणे भगवान महादेवाप्रमाणे या ठिकाणी तू तांडव म्हणलंस आणि त्या तांडवाने आदिशाही निजामशाही कुतुबशाही उद्ध्वस्त झाल्या आणि 1000 वर्ष लपलेला उठलेला आणि उद्ध्वस्त केलेला तुमचा माझा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा केवळ आणि केवळ गडांवर फडकला तो छत्रपती शिवाजी महाराजांवर फडकला तर कवी भूषण म्हणतात त्याचा अर्थ असा आहे शिवाजी राजा शंकराप्रमाणे तांडव म्हणल्यानंतर सगळेजण पळून गेले आणि जिथे बघावं तिथनं हिरवी निशाणं गायब झाली आणि भगवा झेंडा आपल्याला जिथे तिथे बघायला मिळायला लागला ही पुण्याई छत्रपती शिवाजी महाराज यांचे। आणि मग त्या ठिकाणी शेवट शंकराचं तांडव जसं छत्रपतींच्या बाबतीत त्या ठिकाणी वर्णन केलं आणि ते अजरामर वर्णन गेल्या 15 वर्षाप्रमाणे आम्हाला कोणी या ठिकाणी शेवटाला घेऊ छत्रपती शिवाजी महाराज की खंड खंड ते
प्रचंड सगळ्यात महत्त्वाचे शब्द रायगडावर नेताना आणि खाली जाताना लक्षात ठेवायचे. भूषण म्हणत नवा खंड हुई मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिवा के निशाने वहां शिवा के निशाने होता. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आज श्यामराम सरम सुष्मिताम भूषिताम धरणी भरणी मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम. या सोहळ्याचे आपण रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहु सर्व लोकांना प्रकृती शास्त्र पारगः ताम धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवम्. तम वंदे धारेश्वरं शंभो सर्व पाप प्रणाशकं सह्याद्री गौहरे स्थितम आदि मठस्य भूषणम. परम पूज्य गुरुवर्य धारेश्वर महाराज रायपाटणकर महाराज छत्रपती शिवरायांचा होणारा 352वा हा शिवराज्याभिषेक आणि शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने या ठिकाणी लोकप्रिय आमदार हर्षी गोगावले आणि त्याचप्रमाणे संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या राज्याभिषेक कार्यक्रमाला या ठिकाणी आरंभ करीत आहोत. सर्वांना विनंती आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदेजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आरंभ होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण प्राथमिक विधिविधान जे आहे प्राथमिक विधिविधान या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले सर्व संपूर्णपणे जंगम बांधव पंचाक्षर माहेश्वर मंडळ अर्चक मंडळ RJS त्याचप्रमाणे रायगड जिल्हा अशी सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई पासून आलेले सर्व पुरोहित मंडळी यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी आजच्या ह्या वेदघोषाला या ठिकाणी आरंभ होत आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. सर्वांनी प्रार्थना करायची आहे. सांब जय नमः पार्वती शिव हर जगद्गुरु पंचाचार्य महाराज की संत शिरोमणी स्वामी महाराज की प्रथम या ठिकाणी स्वागत करतो. युवकांचा प्रेरणात्मक आणि विकासशील गोगावले यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. कोरवे साहेब आमदार कोरवे साहेब यांचं मी स्वागत करतो. 352व्या राज्याभिषेक सोहळ्याची युवकांचा प्रेरणात्मक आणि विकासशील गोगावले संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ माता की हर हर. हे सर्वांनी म्हणायचं आहे.
हे शिवशंभो सद्गुरु तथा राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी राजे सर्व संत महंत आणि माझ्या पितरांना गुरुजनांना साक्ष ठेवून शपथ घेतो की मी हिंदवी संस्कृतीप्रमाणे आचरण करेल कोणत्याही परिस्थितीत अन्य कोणत्याही मार्गा अथवा अन्य परंपरा न सांभाळता हिंदवी स्वराज्याच्या तिथी आणि नियमानुसार वागेल धर्माच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करण्याची देखील माझी तयारी आहे राष्ट्र गड किल्ले माता भगिनी यांचे संरक्षण रक्षण शील रक्षण हे माझे आद्य कर्तव्य आहे मी अशी शपथ घेतो की धर्म भावना जागृत करणे परस्पराशी प्रेम ठेवणे आणि धार्मिक उत्थान त्याचबरोबर मातृभक्ती मातृशक्ती यांचं रक्षण करेल हे शिवराय आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मी आणखी एक शपथ घेतो की स्वच्छता प्लास्टिक निर्मूलन आणि या गडावर आम्ही आमच्या तालुक्यातर्फे आमच्या गावच्या देवाचा वार सोमवार बुधवार कोणता असेल त्या वारी येऊन एक दिवस गडावरील देवतांची आणि आपली म्हणजे शिवरायांची सेवा करेल आपण सर्वजण शपथ घेतलेली आहे पुन्हा एकदा ओम हरिद्राम सुवर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिने छत्रपति शिवराय देवताभ्यो नमः हरिद्रा स्नानम् ओम आपो हिष्टामय भुवस्तानमूर्तेत भादनमहेरणाय दक्षसे यो शिवतमोरसस्तस्य भाजयते मनः उषदीरिव मातरः तस्मा अरङ्गमावहो यस्य क्षयाय जन्म
मित्रांनो, अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी असलेला 352वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.